गणपती बाप्पा घरी येणार म्हटलं की प्रत्येकाच्या मनात बाप्पासाठी छान पैकी व बाप्पाला शोभेल असा मकर बनवायचा विचार मनात येतो आणि प्रत्येक जण मेहनतीने आपापल्या आवडीनुसार बाप्पासाठी मकर सुद्धा बनवतो. तर आपला सुद्धा मकर 80% पूर्ण झाला आहे. आता बाप्पा इथे विराजमान झाल्यावर मकराला परिपूर्णता प्राप्त होईल. तर बघताय 2 वाजेपर्यंत मकर बनवून झाल्यानंतर सकाळी उठल्यावर फ्रेश होऊन बाप्पाला घरी आणण्यासाठी निघालो. प्रत्येक जण आनंदाने आपल्या गणरायाला घरी नेण्यासाठी येतात आणि आपापल्या आवडीनिवडीनुसार गणरायाला वस्त्र अलंकाराने सजवतात आणि मोठ्या थाटामाटामध्ये गणपती बाप्पाला डोक्यावर घेऊन गणपती बाप्पा मोरया असा गजर करत गणपती बाप्पाला घरी घेऊन जातात. आणि गणपती बाप्पा घरी जात आहेत हे पाहून पाऊस पण थांबला होता आणि वातावरण खूपच छान झाले होते आणि माझा गणराया या वातावरणामध्ये खूपच गोड दिसत होता. बाप्पाला घरी नेताना प्रत्येक जण बाप्पाची आरती ओवाळत होता. बाप्पाला घरी आणताना छान असे फुल मिळाले आणि ते घरी घेऊन आलो. गणपती बाप्पा घरी आल्यावर गणपती बाप्पाची छानपैकी द्वारपूजा करण्यात आली आणि गणपती बाप्पांना घरी घेण्यात आलं. गणपती बाप्पांना मकरामध्ये पाहून मन अगदी प्रसन्नच होऊन गेलं. बघताय या मकराला आता किती शोभा आले आणि माझा बाप्पा किती गोड दिसतोय. तर बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी लवकरच मोदक बनवायला बसलो. तर मोदक काय मला एवढे छानपैकी बनवता येत नाही. तुम्हाला येत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. कशा तरी पद्धतीत मी मोदक बनवण्याचा प्रयत्न केला आणि छानपैकी मोदक सुद्धा बनवला. आई नैवेद्याची तयारी करत होती, तिला हातभार लावत होतो आणि पाऊस काय थांबायचं नावच नव्हता घेत. खूप असा पाऊस पडत होता, पण आता काय प्रॉब्लेमच नाही. गणपती बाप्पा घरी आलेले आहेत. गणपती बाप्पासाठी दुर्वा नेण्यासाठी आलो आणि गणपती बाप्पाला छान असा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून झाल्यावर गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. आरती करून झाल्यानंतर सर्वजण आनंदाने जेवायला बसले. खूपच आनंद वाटत होता, कारण का गणपती वर्षानंतर आपल्या घरी येतो तेव्हा असा काही कार्यक्रम करायला खूपच मजा येते. चला तर गणपती बाप्पा मोरया.